मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के मतदार संघ में आने वाली दर्शना कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी ने आगामी महानगर पालिका चुनाव का बहिष्कार करने का ऐतिहासिक फैसला लिया है। संपर्क में रहने वाले नागरिकों का कहना है कि वर्षों से मूलभूत नागरिक सुविधाओं की अनदेखी हो रही है। सोसाइटी में नियमित स्वच्छता, कचरा न उठाना, सांडपानी, खराब सड़कें, रात में रोशनी की कमी और अनधिकृत निर्माण व अवैध शराब बिक्री जैसी समस्याएं गंभीर रूप ले चुकी है। तरुणांना ही समस्या आहे की जसं आता कोणी बाहेरून दारू प्यायला वगैरे येतात, ते जर आपण काही म्हटलं त्यांना की बा इथे गाडी लावू नका, इथे युरिनेट करू नका, तरी ते आपल्यावरच येतात आणि ते आमच्यावरच अंगावर चढतात, म्हणून हे वाईट परिणाम पडतात। कचऱ्याची जे समस्या झाडणारा कोणी येत नाही, 10 वेळा गटर भरून जातात, सगळे चोकअप लाईन्स आहे। स्थानीय निवेदनों और बार बार शिकायतों के बावजूद नगर सेवक, महानगर पालिका और नागपुर सुधार प्रन्यास ने कोई ठोस कदम नहीं उठाया। सोसाइटी के नागरिकों ने इस उदासीनता के खिलाफ कहा, अगर हमारी समस्याएं नहीं सुलझी तो हम वोट नहीं देंगे। फलक लगाकर अपना विरोध दर्ज कराया। मुख्य म्हणजे इथे सगळं भांडणं, पत्ते, जुगार, अजून सांडपाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे। आमच्या मागी जो प्रॉब्लेम आहे सांडपाण्याचा, गलिच्छ, त्यांच्या वस्तीचा, सगळा हा प्रॉब्लेम खूप इतका आहे की आमच्या लेकरा बाळांवर सगळा त्याचा परिणाम होतो आहे। हे देवेंद्र फडणवीसचा एरिया असून काही फायदा नाही हा, आणि पालकमंत्री येऊन पण काही फायदा नाही इथे, कारण हे सगळे लक्ष देतच नाही की ह्या फक्त एरियासाठी वोटसाठी येतात, दुसरं कोणत्या कामासाठी येत नाही लोक। ते फक्त मतदानासाठी येतात, दुसरं गोष्टी करत नाही, बाकीचं काय चालू आहे हे काही पाहत नाही। ते कुठं गलिच्छ वस्ती आहे काय, फक्त ते म्हणतात आमची स्मार्ट सिटी आहे, फक्त त्यांनी सिमेंट रोड बनवून ठेवले आहे, दुसरं काही केलं नाही ना। स्मार्ट वस्तीकडे काही लक्ष नाही आहे त्यांचं फक्त आपलं काय कचरा कसा आहे, काय आहे, कुठं गलिच्छ, कुठं गटर पाणी चालू आहे, ते काय त्याच्यावर काहीच लक्ष नाही आहे। फक्त त्यांचं वोटिंगवर लक्ष आहे, दुसरं काही नाही। पैसा कसा कमवायचा याच्यावर लक्ष आहे त्यांचं। पावसाळ्यात पूर्ण सांडपाणी जे आहे, सांडपाणी इकडे पूर्ण जमा होतं मागच्या याच्यातून, आणि समोर पण आम्हाला सांडपाण्यातूनच यावं लागते। जे गडरचं पाणी फुटतं त्याच्यातूनच आम्हाला पायी यावं लागते, जावं लागते। सगळी वास आमच्या पायाला लागते, घरात ते सगळं गलिच्छ होऊन जाते। ते यह बहिष्कार सिर्फ चुनाव तक सीमित नहीं है, बल्कि यह प्रशासन की उदासीनता के खिलाफ गंभीर चेतावनी माना जा रहा है। काय समस्या आहे इथे आणि तुम्ही मतदानाचा बहिष्कार केला आहे का? आम्ही दर्शना कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा मी इथला मेंबर आहे। आमच्या इथे समस्या म्हणजे एक तर एन्क्रोचमेंट, म्हणजे आमच्या जे प्लॉट्स आहेत मागच्या साईडला पश्चिम भागाला, तेवढ्या पूर्ण प्लॉटवर मॅक्झिमम एन्क्रोचमेंट झालं आहे। 30 फुटाचा रस्ता तर आता राहिलेलाच नाही आहे। NIT कडे आम्ही गेलो, NMC कडे गेलो, त्यांनी सुद्धा आम्हाला हे सांगितलं की बा म्हणे तुमचा नो अप्रोच रोड, पण आम्ही तो जो नकाशा सबमिट केलेला आहे त्याच्यामध्ये सर्व त्याच्यात दिलेलं आहे 30 फुटाचा रोड असलेलं, आणि आम्ही सगळं हे केलेलं आहे, पण ते आम्हाला सहयोग करत नाही। त्याच्यानंतर या ठिकाणी गडर लाईनची समस्या आहे की ती गडर लाईन टाकली काही ठिकाणी, पण ती नेहमी फुटत राहते। त्याच्यामुळे आम्हाला इथं जाण्याचा पण सुद्धा प्रॉब्लेम आहे। आमच्या ह्या समोरचा जो रोड आहे तिथे तर म्हणजे टोंगळ्यावर पाणी राहतं पावसाळ्यामध्ये। त्याच्यानंतर रस्ते झालेले नाही आहेत, आणि रस्त्यावर आता म्हणजे प्रशासक जे म्हणतात, आता प्रशासक राज असल्यामुळे त्यांनी स्लम म्हणून आमच्या भागामध्ये झोपडपट्टीचा जो भाग होता त्याच्या लागून आमची जी जागा आहे रोडवरची, त्या रोडवर घरकुल दिलेले आहेत, आणि त्याच्यामुळे आम्ही प्रशासकाकडे गेलो। आमचे जे माननीय जे आपले देवेंद्रजी आहेत ते आमच्या या भागातले विधायक आहेत, त्याच्यानंतर बावनकुळे साहेब यांच्याकडे आम्ही गेलेलो आहे, त्याच्यानंतर गडकरी यांच्याकडे पण आम्ही समस्या केल्यानंतरही त्याचं निराकरण होत नाही आहे। मग आम्ही विचार केला की बा आमचं जर निराकरणच होत नसेल तर आम्ही मतदान कशासाठी करायचं। आणि या ठिकाणी अवैध दारूचे धंदे चालतात, त्याच्यानंतर जुगार चालतो, आणि ते लोक इथे लोकांना शिव्या देत, म्हणजे दारू पिऊन शिव्या देत राहतात। इथे समोर म्हणजे लघवी वगैरे करतात, त्यामुळे बायांना सुद्धा त्याच्यामुळे त्रास होतो आहे। म्हणून आम्ही ठरवलं की बा या वेळेला मतदानावर आम्ही म्हणजे येणाऱ्या याच्यात जर आमच्या समस्या सोडवणार नसेल तर आम्ही मतदान तरी का करायचं असं आम्ही ठरवलेलं आहे। सर देखिए, और यहाँ पे जब हम घर बनाए, यहाँ का समस्या बहुत खराब था। जब घर बनने का शुरू हुआ तो यहाँ पे इतना तकलीफ, पानी उगर से लेके हर परिस्थिति बहुत खराब था। अभी तो थोड़ा बहुत ठीक है,
और दूसरी बात है कि हमारे लेआउट में आने जाने की रास्ता की व्यवस्था बहुत खराब है और यहाँ के जो लोकल लोग है जो अतिक्रमण किए हैं उन लोग भी बहुत परेशान करते हैं। और कैसे क्या करेंगे सर, आप हम वोट देंगे किसको देंगे? वो हमारी समस्या दूर नहीं करते तो वोट दे के क्या करेंगे? इसलिए हम बहिष्कार किए। हमारी समस्या होना बहुत जरूरी है, समाधान होना बहुत जरूरी है। पिछले 3 साल से प्रशासक राज है, आपने जी। महानगर पालिका में बताया क्या, या फिर सब हुआ है सर, हर चीज हुआ है। जहाँ से शुरू से लेकर आखिर तक सर हमको बहिष्कार करना पड़ा। अभी कोई रास्ता नहीं है कि कहीं जाने की है, हर जगह जा चुके हैं। हमारी बस्ती में जितनी भी है सब लोग जाके सब कुछ किए हैं सर। अभी तक कुछ भी नहीं हो रहा है, कोई एक्शन नहीं ले रहा है, कुछ भी नहीं रहा। करे तो क्या करें, बहिष्कार किए, इसलिए देखते हैं प्रशासन क्या करता है।